नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये स्वागत. माझा नोकर जोर लावून माझी मालिश करायचा. मी त्याला पैसे द्यायला लागले की तो म्हणायचा, "मी रात्री वसूल करेन." मला काहीच समजत नव्हतं की तो असं का बोलत आहे. तो जसं माझी मालिश करायचा मला गुंगी यायला लागायची आणि मी गाढ झोपेत जायचे. पण एकदा रात्री मला झोप येत नव्हती. मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी रात्री मालिश करता करता, "नमस्कार, माझं नाव श्रावणी. मी माझ्या आई-वडिलांना एकुलती एक मुलगी. दिसायला खूप सुंदर होते, त्यामुळे मला लग्नासाठी रोजच स्थळं यायची. बाबांचं स्वप्न होतं मी डॉक्टर बनावं, त्यांचं स्वप्न मोठं करावं म्हणून माझ्यासाठी खूप छान छान स्थळं येत होती. मग माझी आई म्हणाली, "तुझं शिक्षण बंद कर, म्हणजे तुझं लग्न लावून देईल." मी माझ्या आईला म्हणाले, "पण मला तर डॉक्टर बनायचं." हे ऐकल्यानंतर आईला खूप राग यायचा. आई मला म्हणायची, "तू आता लग्न कर, मग तुझं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण कर." मग माझे बाबा लग्नासाठी तयार होत नव्हते, म्हणून माझी आई एका मांत्रिकाकडे गेली आणि त्यांना म्हणाली, "मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, पण तिचा बाप लग्नासाठी तयार होत नाही. मला असं काहीतरी द्या, म्हणजे माझा नवरा लगेचच होय म्हणेल." त्या मांत्रिकाने आईकडून पैसे घेतले आणि आईला एक पुडी दिली. पुडी दिल्यानंतर माझे बाबा लग्नासाठी लगेच तयार झाले. हे स्थळ माझ्या बाबांच्या मित्रांना त्यांच्या मुलाने आणले होते आणि म्हणाले होते की तुमची मुलगी लग्नानंतर पण डॉक्टर होऊ शकते. हे ऐकून माझ्या बाबांनी लगेच लग्नाला होकार दिला. मी लग्न करून माझ्या सासरी आले. माझ्या सासरची माणसं खूप श्रीमंत होती, त्यामुळे मी आणि माझा नवरा दुसऱ्या घरात राहत होतो. माझा नवरा त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळत होता, त्यामुळे दिवसभर बिझी राहत असायचा. मी माझ्या नवऱ्याची घरी गेले, तिथली श्रीमंती बघून दंग झाले. माझ्या नवऱ्याने माझ्या सेवेसाठी खूप नोकर ठेवले होते, पण त्यातलाच एक नोकर हळूहळू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. तो नोकर म्हणाला की मी इथला खूप जुना नोकर आहे, त्यामुळे तुमच्या सासरचे लोक मला त्यांच्या घरातल्यासारखंच समजतात. हे ऐकून मी पण त्याला महत्त्व द्यायला सुरुवात केली. दिवस तो माझ्या खोलीत आला. मी झोपलेली होती. त्याने मला थकल्यावर सारखं बघितलं. तो म्हणाला, "तुम्ही थकला आहात, मग झोपून राहा. तुम्हाला राग येणार नसेल तर मी तुमचे पाय दाबून देऊ का?" हे ऐकून मी एकदम दचकले. मी दिसायला सुंदर होते, तरुण होते, पण माझ्या नवऱ्याशिवाय मला दुसऱ्या पुरुषाने अजूनपर्यंत स्पर्श केला नव्हता आणि मी कुठल्याही नोकराकडून पाय दाबून घेतले नव्हते. त्यामुळे मी लगेच नकार दिला आणि म्हणाले, "दुसऱ्या कोणी मला हात लावलेला अजिबात आवडत नाही." हे ऐकून ते गप्प झाला आणि खोलीतून बाहेर निघून गेला. पण माझ्या लक्षात आलं की मी त्याच्यावर खूप जोरात ओरडले होते. बहुतेक तो पहिल्यापासूनच माझ्या सासरी अशी कामे करत असणार. मी नकार देऊन त्याचं मन मोडायला नको होतं. मी त्या नोकराला विचार करायला लागले. तो खूप तरुण आणि रुबाबदार आणि मी पण त्याला माझे पाय कसे दाबायला लावणार आणि ही गोष्ट माझ्या नवऱ्याला आवडली नाही तर काय, अशा गोष्टीचा मी विचार करत होते. दुसऱ्या दिवशी परत त्या नोकराने मला सेम तीच गोष्ट विचारली. त्या दिवशी मी खूप थकलेले होते, म्हणून मी पाय बेडवरून खाली सोडले आणि त्याला दाबायला सांगितले. हे ऐकून तो खुश झाला आणि तो पाय दाबायला लागला. तो खूप हळूहळू हलक्या हाताने माझे पाय दाबायला लागला. तशी मला परत झोप यायला लागली. हे बघून म्हणाला, "मालकीनबाई, तुम्हाला झोप यायला लागली आहे का? तुम्ही बेडवर नीट झोपा, तुमचे पाय दाबतो." मी मदहोश असल्यासारखी उठून बेडवर झोपले. तो बेडवर आला आणि माझे पाय दाबायला लागला. मग त्यानंतर मला काहीच कळलं नाही आणि मी झोपून गेले. मला माहिती नव्हतं की मी किती तास झोपले होते. माझा डोळा उघडला आणि मी बघितलं तर तो नोकर अजून माझे पाय दाबतच होता. मला त्याची दया आली, म्हणून मी त्याच्या हातात 500ची नोट ठेवली. हे बघून तो लाजायला लागला आणि म्हणाला, "मालकीनबाई, तुम्ही पैसे देऊन मला लाजवत आहात. मला पगार मिळतो, या पैशाची मला गरज नाही." हे ऐकून मी त्याला म्हणाले, "हे पैसे तुझ्या कष्टाचे आहेत." मी असं बोलल्यानंतर त्याने ते पैसे घेतले आणि खोलीतून बाहेर निघून गेला. माझा नवरा रात्री खूप उशिरा यायचा, म्हणून मी त्या नोकराला परत माझ्या खोलीत बोलावलं आणि त्याला म्हणाले, "तुझ्या मालिशने मला खूप छान झोप येते, त्यामुळे जोपर्यंत माझा नवरा घरी येत नाही तोपर्यंत तू माझ्या खोलीत थांब." माझं बोलणं ऐकून तो खूप खुश झाला आणि म्हणाला, "मी तर मामूली नोकर आहे, जसं तुम्ही सांगचाल तसं करत जाईल." बहुतेक त्याला पैशाची हाव सुटली होती. तो म्हणाला, "मी तुमचे पाय दाबतो, म्हणजेच तुमचा थकवा निघून जाईल." हे ऐकून मी त्याला म्हणाले, "तुझ्या हातात जर जादू आहे, त्यामुळे माझा सगळा थकवा निघून जातो." एकदा तो मला म्हणाला, "तुमची सासू पण कधी कधी माझ्याकडून मालिश करून घेते." हे ऐकून मी हैराण झाले. मला माझी सासू अशी वाटत नव्हती, पण तो सांगत असेल म्हणजे खरं असेल. मला
सासरी येऊन 3 आठवडे झाले होते. त्यामुळे मी नोकराला ओळखत होते. तो नोकर माझ्याशी नेहमी खरं बोलत होता. घरात अजून नोकर-चाकर होते, पण ते खोटं बोलणारे आणि बेईमान होते. मी त्यांच्याजवळ काही जरी बोलले, तर ते अख्ख्या कॉलनीत पसरवत असायचे. त्यामुळे मी माझ्या खोलीत येऊच देत नव्हते. हा घरातला सगळ्यात जुना नोकर होता, त्यामुळे मी त्याच्यावर विश्वास करत होते. तो नोकर माझ्या खोलीत आला आणि खाली मान घालून उभा असायचा. त्याने माझ्या अंगाला हात लावला, तरी त्याची नियत खराब नव्हती, असं आता रोजच व्हायला लागलं होतं. एक दिवस मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, "जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे, बाहेर कुठे फिरायला गेलो नाही." हे ऐकून माझा नवरा मला म्हणाला, "जेव्हापासून आपले लग्न झालं आहे, तेव्हापासून तू बघावं तेव्हा झोपतच असते. मी जेव्हा रात्री घरी येतो, तेव्हा गाढ झोपलेली असते. दिवसा माझ्याजवळ वेळ नसतो आणि रात्री मी घरी आल्यानंतर अगोदर तू झोपलेली असते." हे ऐकून मी विचार करत पडले, की बहुतेक त्या नोकराच्या मालिशमुळे असं होत असणार. माझ्या नवऱ्याची हीच तक्रार होती. मला माझ्या नवऱ्याची वाट बघत रात्रीच जागायला पाहिजे होतं. त्या दिवशी मी निश्चय केला आणि रात्रीचा नोकर मालिश करायला आला. मी त्याला नकार दिला, म्हणजे नवरा येईपर्यंत मी जागी राहील. संध्याकाळ झाली तरी मी अंघोळ करून एखादी नवरीसारखी नटून बेडवर बसले. तेवढ्यात नोकर खोलीत आला आणि मालिश करायची का म्हणून विचारलं, तर मी सरळ नाही म्हणून सांगितलं. माझं बोलणं ऐकून तो उदास झाला आणि बाहेर निघून गेला. काही वेळानंतर नोकर माझ्या खोलीत आला, तेव्हा दुधाचा ग्लास घेऊन आला. मी जेवले नव्हते, त्यामुळे मी तो दुधाचा ग्लास पिऊन टाकला आणि नवऱ्याची वाट बघत बसले. पण मला झोप आली आणि मी झोपून गेले. सकाळी मला जेव्हा जाग आली, तेव्हा नोकर माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, "मालकीणबाई, तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येऊ का?" मी बाजूला बघितलं तर माझा नवरा तिथे नव्हता. हे बघून नोकर म्हणाला, "साहेबांना महत्त्वाचं काम होतं म्हणून ते सकाळी लवकर उठून नाश्ता करून गेले." हे ऐकून माझा मूड खराब झाला. मी रात्रभर त्याची वाट बघितली आणि सकाळ होताच ते ते नोकराला मी नोकराला म्हणाले, "माझ्यासाठी चहा घेऊन ये." तो बाहेर गेला. मग माझ्या शरीराने बघितलं तर तशी मी हैराण झाले, कारण रात्री मी नवरीसारखी नटलेले होते, पण आता माझ्या अंगावर दुसरेच कपडे होते, पण दागिने जसेच्या तसे होते. माझं डोकं जड व्हायला लागलं. मला हा विचार करून चक्कर यायला लागली, की रात्री माझ्यासोबत नक्की काय झालं होतं? माझ्या खोलीत कोण होतं आणि त्याने माझ्यासोबत काय केलं? मी डोकं पकडून आठवायचा प्रयत्न करायला लागले. रात्री नक्की माझ्यासोबत काय झालं आहे? मी घाबरले होते. माझं सगळं अंग दुखत होतं. त्यामुळे नोकर चहा घेऊन आल्यावर मी त्याला माझे अंग चेपून द्यायला सांगितले. हे ऐकून तो बेडवर आला, मग चोपायला लागला. त्या दिवशी मी खूप वेळ बेडवर झोपून होते. त्या दिवशी माझा नवरा लवकर घरी आला, तर मी त्यांच्यावर खूप जोरात ओरडले आणि म्हणाले, "मी रात्री तुमच्यासाठी नवरीसारखी नटून जागत बसले होते, पण तुम्ही आलाच नाही." हे ऐकून माझा नवरा म्हणाला, "मी रात्री आलो होतो, पण तू गाढ झोपली होतीस, त्यामुळे मी तुला जागं केलं नाही." हे ऐकून थरथर कापायला लागले. मग माझे कपडे कोणी चेंज केले आणि माझी झोप पूर्ण झाली, असं माझं अंग का दुखत आहे? मी टेन्शनमध्ये होते. माझा नवरा म्हणाला, "अच्छा ठीक आहे, मूड खराब करायची गरज नाही. मला आज एका कामासाठी बाहेर जायचे आहे. यायला उशीर होईल, पण आत्ता 3-4 तास माझ्याकडे वेळ आहे. तू म्हणत असशील तर आपण बाहेर फिरायला जाऊ शकतो." हे ऐकून माझा मूड आपोआप ठीक झाला आणि मी रात्रीचं सगळं विसरून गेले. लग्नानंतर मी पहिलीच वेळ होती की आम्ही दोघं बाहेर फिरायला निघालो होतो. मी लवकरात लवकर तयार झाले आणि माझा नवरा आणि वाट बघत गाडीत बसला होता. त्यावेळी माझा नोकर खोलीत आला आणि म्हणाला, "मालकीणबाई, तुम्ही कुठे निघाला आहात का?" मी म्हणालो, "हो, पण तू का विचारत आहेस?" तो म्हणाला, की "तुमचा नोकर आहे, पण तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही बाहेर जाऊ नका, कारण तुम्ही थकून जाल." हे ऐकून मला राग आला. मी त्याला म्हणाले, "तू माझा नोकर आहेस, नवरा होण्याचा प्रयत्न करू नकोस." असं म्हणत मी बाहेर निघून आले. माहीत नाही मला कुठल्या गोष्टीचा राग आला होता. मी त्याला खूप सुनावले. त्याला पण त्याची जागा समजली होती. जेव्हा मी परत आले, तेव्हा तो माझ्या समोर आला नाही. नवरा मला गेटवर सोडून त्याच्या कामाला निघून गेला. मी घरात आले तर माझं सगळं अंग ठणठण करत होतं. बहुतेक माझ्या शरीराला मालिशची सवय झाली होती. पण मी आज त्या नोकराला खूप सुनावले होते, म्हणून रात्रीच माझी मालिश करायला आला नाही. पण आज मला त्याची खूप गरज होती. मी एका नोकराला आवाज दिला आणि त्याला बोलवायला सांगितलं. थोड्या वेळानंतर तो नोकर माझ्या खोलीत आला आणि काही न बोलता माझे पाय दाबायला लागला. हे बघून मला खूप वाईट वाटलं की मी त्याला काय काय बोलले, पण त्याला अजिबात वाईट वाटलं नव्हतं. मी त्याला गप्प बसलेला बघून म्हणाले, "मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच नवऱ्यासोबत बाहेर निघाले होते आणि तू येऊन मोडता घालत होतास.
म्हणून त्यावेळी मला तुझा खूप राग आला होता, त्यामुळे मी तुझ्यावर ओरडले. पण त्या गोष्टीसाठी मला माफ कर. मी त्याची मालकीण असून माझ्याकडून झालेल्या चुकीची माफी मागत होते, कारण माझ्यात अजूनही माणुसकी शिल्लक होती. जरी तो नोकर असला तरी माणूस होता. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, मी तुमचा नोकर आहे आणि त्या कामाचे मी पैसे घेतो, त्यामुळे तुमचा हक्क आहे मला बोलण्याचा. हे ऐकून मी गप्प झाले आणि विचार केला. त्यापुढे मी त्याला काहीही बोलणार नाही. तो रात्रभर माझी मालिश करत बसला आणि मी गाढ झोपले. मला माहीतच नव्हतं नोकर कधी निघून गेला आणि माझा नवरा कधी परत आला. मी सकाळी उठले तेव्हा ते बाथरूममध्ये अंघोळ करत होते. मी नवऱ्याकडे हैराण होऊन बघायला लागले. माहीत नाही मालिश केल्यानंतर मला गाढ झोप कशी काय लागते आणि म्हणून मग काहीच कळत नाही. मला हे कारण समजत नव्हतं. माझा नवरा खोलीत कधी यायचा? मी विचार करायला लागले की त्या नोकराच्या मालिशमध्ये अशी काय जादू आहे की नवरा यायच्या अगोदर गाढ झोपून जाते आणि सकाळी उठल्यानंतर माझं डोकं जडजड होत असायचं. शरीरात एवढी पण ताकद नसायची की उठून चालू शकेल. पण ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली नाही, कारण मला असं वाटत होतं की ही गोष्ट माझ्या नवऱ्याला कळावी की मी नोकराकडून मालिश करून घेते. एक दिवस माझा नवरा दिवसा घरी थांबला. मी नोकराकडून घरातली बाकीची सर्व कामं करून घेतली, पण माझ्या खोलीत येऊन दिलं नाही. पण त्याने घरातली सगळी कामं केली, पण मालिश करायची गोष्ट तो समोर बोलत नाही, कारण ही गोष्ट कुणाला कळू नये असं मला वाटत होतं. जेव्हा माझा नवरा घरी नसायचा तेव्हा मी त्या नोकराला खोलीत बोलवून घेऊन मालिश करायला सांगायचे. पण एक दिवस अचानक माझा नवरा न सांगता घरी आला आणि मी खोलीतच होते आणि नोकर पण खोलीतच होता. मी खूप घाबरले. विचार करायला लागले की नवरा खोलीत यायच्या अगोदर मी नोकराला बाहेर पाठवून देईन. पण नोकर खूप समजदार होता. नवरा यायच्या अगोदरच दुसऱ्या कामाला लागला आणि नवऱ्याला काहीच समजलं नाही. माझी मालिश नोकराकडून करून घेऊ शकत होते, पण त्या नोकराच्या हातात जादू होती, म्हणून मी रोज त्यालाच खोलीत बोलवत असायचे. मला माहीत नाही काय व्हायला लागलं होतं. ज्या दिवशी मी मालिश करून घ्यायचे नाही त्या दिवशी माझं सगळं अंग दुखायला लागत असायचं. माझं डोकं जड व्हायला लागायचं. मला थकल्यासारखं वाटायचं. एकदा रात्री मी मालिश करून घेतली आणि गाढ झोपून गेले. सकाळी उठले तर परत माझ्या अंगावरचे कपडे बदलले होते. नक्की हे काय चालू होत होतं मला कळत नव्हतं. असं कोण करत आहे? माझा नवरा माझ्यासोबत असं करत असेल का? मी विचार करत पडले. आरशासमोर जाऊन उभे राहिले तर मला जोराचा धक्का बसला, कारण माझ्या सगळ्या शरीरावर लाल डाग पडले होते. ते कसले डाग होते? मी सगळ्या अंगावरून हात फिरवला, जसं मी ते डाग घालवायचा प्रयत्न करत होते, पण तसं झालं नाही. दुसऱ्या दिवशी ते डाग कमी होण्याच्या ऐवजी वाढतच होते. हे बघून मी खूप घाबरले. तेवढ्यात नोकर तिथे आला आणि मालिश करायची का विचारलं. मी ते डाग त्याच्यापासून लपवण्यासाठी त्याला फक्त पाय दाबायला सांगितले. त्याने मला काहीच विचारलं नाही. मी पण आतल्या आत खूप घाबरले होते. जर एखाद्या दिवशी नवऱ्याने हे डाग बघितले तर मी काय उत्तर देईल हा विचार करून थकले होते. उशिराचं डोकं ठेवून पडले होते. नोकर मालिश करायला लागला आणि त्याने माझे डोळे झोपेतून बंद व्हायला लागले. तेवढ्यात माझा नोकर असं काहीतरी बोलला की मी दंग झालो. तो म्हणाला, मालकीणबाई तुम्ही मला खूप आवडता, पण माझे डोळे खूप जड झाले होते आणि तो जे काही बोलत होता ते मला समजत नव्हतं, पण गाढ झोपेत मी होते. सकाळी डोळा उघडला तेव्हा माझा नवरा माझ्या शेजारी झोपलेला होता. माझं डोकं जड झालं होतं आणि अंगावर ठणठण. तरी पण मी हळूच नवऱ्याच्या जवळ गेले आणि त्याच्या डागाबद्दल सांगितलं, कारण हे डाग कमी होण्याच्या ऐवजी वाढत होते. म्हणून मी ही गोष्ट नवऱ्याला सांगितली. हे ऐकून नवऱ्याने माझ्या अंगावरचा कपडा काढला, तसा घाबरून लांब गेला आणि म्हणाला, तू मला धोका दिला आहेस, त्यामुळे तुला शिक्षा मिळाली आहे. हा काही कुठला आजार नाही, तर तुझी चूक आहे. माझ्यात काय कमी होती की तू दुसऱ्या पुरुषासोबत शोधलं? मी काय बिझी होतो? मेलो तर नव्हतो ना? मग दुसरीकडे शेण का खाल्लंस? हे ऐकून मला धक्का बसला. मी त्याला म्हणाले, हे तुम्ही काय बोलत आहात? माझी यात काहीच चूक नाही. माझा नवरा हसू लागला आणि म्हणाला, हे डाग सांगतायत की तू गुन्हेगार आहेस. माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता चालते हो, मी तुझ्या सोडचिठ्ठी पाठवून देईल. असं म्हणत त्याने मला ढकलून घरातून बाहेर काढलं. मी रडत माझ्या माहेरी आले आणि त्यांना निर्दोष असल्याचं पटवून दिलं. माझी माणसं होती, त्यामुळे त्यांना मी सांगितलेलं पटलं आणि ते म्हणाले की ते माझ्या नवऱ्याशी बोलतील. पण ते जायच्या आधी सोडचिठ्ठीचे पेपर्स आले आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
त्याचं जबाबदार मी कुणाला ठरवणार कोणीसुद्धा नव्हतं. मी बरेच दिवस रडत राहिले आणि अंथरूण पकडलं. मला असं वाटू लागलं जणू मी आता जगत नाही. एके दिवस माझी आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली की तुला भेटायला कोणीतरी आले. मी पटकन गेले. मला वाटलं माझा नवरा आला असेल. त्याला मी निर्दोष असल्याचं माहिती झालं असेल. पण मी बघितलं तर तो माझा नवरा नसून माझ्या घरातला नोकर होता, जो त्या घरात काम करत होता. मी आता त्याला इथे येण्याचं कारण विचारलं तर तो म्हणाला, मला तुमच्या शरीरावर असलेल्या डागाबद्दल माहिती आहे. हे ऐकून मला धक्का बसला. ते डाग कसले होते जाणून घेण्यासाठी मी जागेवरून उठले आणि त्याच्या शर्टचं बटन एका झटक्यात उघडलं. आता मला समजलं होतं की माझ्या नवऱ्याने माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप का लावले होते. हे बघताच मी नोकराच्या छातीवर जोरजोरात मारू लागले आणि म्हणाले, हे डाग माझ्या शरीरावर कसे काय आले? खरं खरं सांग, तू मला मालिश करण्याचं बहाण्याने माझ्यासोबत काय काय केलंस? हे ऐकताच त्याने माझे दोन्ही हात पकडले आणि म्हणाले, माझे नाव ललित आहे आणि मी तुझ्यासोबत कॉलेजमध्ये शिकत होतो. पण मला खूप तू आवडायची आणि माझं लग्न तुझ्यावर प्रेम जडलं. मला पण डॉक्टर बनायचं होतं आणि आपण दोघे डॉक्टर बनल्यानंतर मी ठरवलं होतं की मी तुझ्या वडिलांकडे तुझा हात मागावा. पण एकदा तुझ्या एका मैत्रिणीकडून समजलं की तुझी आई तुझं लवकर लग्न करणार आहे. त्यामुळे मी गडबडीत तुझ्या घरी स्थळ पाठवलं. पण तुझ्या वडिलांनी नकार दिला आणि म्हणाले की माझ्या मुलीचं लग्न तेव्हाच करील जेव्हा मी डॉक्टर बनेल. त्यामुळे मग मी निवांत झालो आणि माझं शिक्षण सुरू ठेवलं. मला एका आठवड्याची माझ्या त्यातल्या एका मुलाच्या लग्नासाठी जावं लागलं आणि नेमकं त्याच वेळी तुझं लग्न झालं. तो नोकर मला हे सगळं सांगत होता आणि मी सगळं शांतपणे ऐकत होते. तो पुढे सांगू लागला की माघारी आलो आणि बघितलं तर मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं ती आता दुसऱ्या कुणाची तरी बायको बनली होती. मी तुझ्यावर एवढं प्रेम करत होतो की मी तुझ्यासाठी तुझ्या घरात नोकर बनून राहिलो. मला तुझ्याजवळ राहायचं होतं. तुला जवळ घ्यायचं होतं. म्हणून मी मालिशच्या बहाण्याने तुझ्या खोलीत यायचो आणि रात्री तुझ्या दुधात बेशुद्धीचं औषध मिसळायचो. म्हणजे तू शांतपणे झोपून जायचं आणि तुझा नवरा तुझ्यापर्यंत येऊ नये. कारण तू माझी होतीस. मला तुझ्याजवळ दुसरं कोणी आलेलं आवडणार नव्हतं. हे ऐकून मला शॉकच बसला. मी त्याला म्हणाले, तू माझ्यासोबत काहीच चुकीचं तर केलं नाही ना? हे ऐकताच त्याने माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला, मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करत होतो. त्यामुळे तुझ्या परवानगीशिवाय मी काहीच करणार नव्हतो. हे ऐकल्यानंतर मी त्या डागाकडे बघत इशारा केला. तो आमच्या दोघांच्याही शरीरावर हे पाहून तो हसला आणि म्हणाला, मी डॉक्टर आहे. त्यामुळे हे इन्फेक्शन आहे. तुझ्या नवऱ्याला आपल्या दोघांवर संशय यावा म्हणून मी हे सगळं केलं. असं बोलून त्याने माझी माफी मागितली आणि मी पूर्ण 1 वर्षभर त्याला शिक्षा दिल्यावर मग माफ केलं आणि त्यानंतर मी त्याच्याशी लग्न केलं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.